हाय सर्वांना, सर्व माझ्या मैत्रिणींना व ताईंना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे ना आमच्या इथे वणीच्या देवीचं दर्शन घडवणार आहे. साक्षात सप्तशृंगी माताचा अवतारला आहेत आमच्या इथे, असं म्हणण्याला काही हरकत नाही. तर दरवर्षी आमच्या इथे नवरात्री निमित्ताने वेगवेगळ्या देवी बसतात. मागच्या वर्षी तर संतोषी माता बसलेली होत्या. ह्या वर्षी ना वणीच्या जे सप्तशृंगी माता ज्या आहे ना खालच्या गडावर असतात, खालची वणी जे म्हणतात ना, तर तेथील देवीचा मूर्त अक्षर म्हणजे साक्षात यावर्षी आमच्या इथे बसलेली आहे. तर खूप मोठा असा प्रोग्राम तिथे ह्या नवरात्रीच्या निमित्ताने साजरा होतोय. तर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करावं आणि तुम्हाला देखील ते सांगावं. तर त्या निमित्ताने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर नक्की बघा. मस्त असं सगळेजण दांड्या वगैरे खेळतात, देवीची आरती वगैरे, खूप छान मजा येते. म्हणजे ना ह्या नवरात्रीच्या निमित्ताने आपण ना आपल्या घरातलं सगळं काही टेन्शन वगैरे विसरून जाऊ, त्या कार्यक्रमामध्ये रममाण होतो. खूप छान वाटतं आणि मस्त असं कार्यक्रम पण साजरा केला जातो. देवी आणि गरबा खेळणार ज्या महिला असतात ना त्यांना साड्या देखील म्हणजे पैठण्या दिल्या जातात. चला मी तुम्हाला आता पुढील मस्त देवीचं दर्शन घडवते आणि कसे गरबा वगैरे खेळतात ते पण दाखवते. आणि मी पण गरबा खेळली, परंतु माझा व्हिडिओ काढायला कोणी नसल्यामुळे ते काही तुम्हाला काही दाखवता आलेलं नाही. तरी बघा अशी आरती झाल्यानंतर आता इथे पुढे नंतरून जो मागता येते बघा इथे आता मस्त प्रकारे. खरंच ही देवी ना प्रत्येकालाच मिळते असं नाही. दरवर्षी म्हणजे खूप लोक ही देवीची मूर्ती मिळण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु ही ठराविक लोकांनाच मिळते. तर आम्ही खूप भाग्यवान आहोत, आम्हाला मिळाली ती. दर्शन घडलंच असेल तर नक्कीच कसं वाटलं आपले व्हिडिओ कमेंट्स बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. तर असेच नवीन व्हिडिओ मी इथून पुढे तुमच्यासोबत शेअर करेल, तर तुमचा नक्कीच सपोर्ट असू द्या. थँक्यू सर्वांना.